आपला आवाज हरवतो तेव्हा आपण गप्प होत नाही. आपण हळूहळू स्वतःपासून दूर जायला लागतो. इनर व्हॉइस सिरीजमधील आजच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत, आपला आवाज हरवतो तेव्हा काय होतं. नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मीकांत संझगिरी. आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. मित्रांनो, आपला आवाज म्हणजे फक्त शब्द नाही, तर तो आहे आपली भावना, आपली भूमिका आणि आपली ओळख. जेव्हा हा आवाज हरवतो तेव्हा बाहेर सगळं ठीक दिसतं, पण आत काहीतरी बदलायला लागतं. मित्रांनो, आपला आवाज हरवतो तेव्हा आपण जिथे नाही म्हणायला पाहिजे तिथे हो म्हणतो. जिथे थांबायला पाहिजे तिथे स्वतःला अजून पुढे ढकलतो आणि जिथे स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे तिथे आपण गप्प बसतो. मित्रांनो, आपण बाहेरून सगळं निभावत असतो. जबाबदाऱ्या, नाती, अपेक्षा, पण आत एक प्रश्न हळूच विचारत राहतो, मी कुठे हरवतोय? आपला आवाज हरवतो तेव्हा आपण हसतो, पण मनापासून नाही. आपण बोलतो, पण स्वतःसाठी नाही. आपण जगतो, पण आपल्या पद्धतीनेही नाही. मित्रांनो, आवाज हरवणं एकदम होत नाही बरं का. तो हळूहळू दाबला जातो. पहिल्यांदा लोकांना समजून घेण्यासाठी, मग नातं टिकवण्यासाठी आणि शेवटी सगळं ठीक आहे असं दाखवण्यासाठी. हा, पण लक्षात ठेवा, आपला आवाज हरवला म्हणजे तो संपलेला नसतो. तो फक्त आपण ऐकायची वाट पाहत असतो. मित्रांनो, आज आपण पाहिलं आपला आवाज हरवतो तेव्हा काय होतं. पण इथेच अजून एक मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे आपण स्वतःला ऐकतच का नाही? आपला आतला आवाज दाबून घ्यायची सवय आपण कधी आणि का लावली? इनर व्हॉइस सिरीजच्या पुढच्या भागात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण स्वतःला का ऐकत नाही? मित्रांनो, जर हा विचार तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल तर समजा तुम्ही एकटे नाही आहात. हीच तर आवाज लक्ष्मीकांत मधील मराठी व्हॉइस मंथनची खरी ओळख आहे, जिथे शब्द हळू बोलतात आणि थेट मनाशी संवाद साधतात. मित्रांनो, जर हा मंथन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या विचारात, पुढच्या आवाजात, आपल्या आवडत्या चॅनल आवाज लक्ष्मीकांतमध्ये. धन्यवाद.